पावसाळ्याच्या दिवसात आपल्या सगळ्यांनाच तळणीचे गरम गरम पदार्थ खायला खूप आवडतात. तसंच पावसाळ्यात भरपूर प्रमाणात अळूची पानेही मिळतात. तर आज आपण इथे कुरकुरीत, खुसखुशीत, अजिबात तेलकट न होणारी, भरपूर लेयर्सवाली 5 ते 6 दिवस स्टोअर करून खाता येणारी मस्त अशी अळूवडी बनवणार आहोत. बऱ्याच जणांच्या अळूवड्या तेलात सुटतात, त्याचे तुकडे होतात किंवा खूप तेल शोषून घेऊन त्या खूप तेलकट होतात. हे असं होऊ नये म्हणून भरपूर टिप्ससह रेसिपी शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा. तसंच चॅनलवरती नवीन असाल तर टेस्टी किचनला प्लीज सबस्क्राईब करा. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूया. तर अळूची वडी बनवताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणत्या प्रकारची अळूची पाने घ्यायची आहेत ते बघूयात. तर अशी डार्क हिरव्या रंगाची आणि देठाजवळील भाग असा चॉकलेटी रंगावरती असतो अशीच अळूची पाने आपल्याला अळूवडी बनवण्यासाठी घ्यायची आहेत. तसंच ही पाने थोडी मोठी बघूनच घ्यायची आहेत, म्हणजे याचा रोल आपल्याला छान बनवता येतो. आता ही अळूची पाने आपल्याला स्वच्छ धुवून स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून कोरडी करून घ्यायची आहेत. इथे मी सगळी पाने स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत. आता हा जो देठ आहे तो किंवा देठाकडील बाजूला ज्या जाड शिरा आहेत त्या आपल्याला अशा सुरीने कट करून घ्यायच्या आहेत. शिरा देठं कट करून झालं की लाटणं घ्यायचं आहे आणि हा कट केलेला भाग किंवा शिरा अशा आपल्याला थोड्या लाटून घ्यायच्या आहेत, म्हणजे वडी रोल करताना त्याचा अडथळा येणार नाही, रोल सहज करता येईल. लाटल्यामुळे बघा पान सहज फोल्ड होत आहे. पान रोल करताना कुठेही त्रास होत नाही, अगदी सहज त्याचा रोल बनत आहे. आता याच पद्धतीने मी सगळी अळूची पाने तयार करून घेतलेली आहेत. आता ही अळूची पाने आपण थोड्या वेळाकरता बाजूला ठेवून देऊयात. आता आपण अळूच्या पानांवरती लावण्यासाठीचं मिश्रण बनवूयात. तर त्याकरता सुरुवातीला इथे आपल्याला एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे. त्याकरता इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या, 2 चमचे अख्खे धने, 1 चमचा जिरे, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं आलं घेतलेलं आहे. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यामध्ये पाणी न घालता याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तसंच अख्खे धने आवर्जून घाला, यामुळे वडीला खूप छान चव येते. आता हे सगळं आपण पाणी न घालता जाडसर वाटून घेऊ. आता इथे मी 12 अळूची पाने घेतलेली आहेत. त्याकरता इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये 3 कप बेसन घेतलेलं आहे. आता यामध्येच आपल्याला अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे अळूवडी मस्त कुरकुरीत बनते. आता यामध्ये जे आपण मगाशी वाटण बनवून घेतलेलं आहे ते सगळं यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे. इथे मी तिखटासाठी मिरचीच वापरलेली आहे. तुम्ही जर मिरची पूड वापरणार असाल तर मिरचीचं प्रमाण थोडं कमी करू शकता. आता सोबतच यामध्ये 1 चमचा ओवा हातावर असा थोडासा क्रश करून यामध्ये घालायचा आहे, म्हणजे याचा छान फ्लेवर यामध्ये उतरतो. सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हिंग पावडर, अर्धा चमचा हळद घालायचं आहे. तसंच यामध्ये तुम्ही 2 चमचे तीळही घाला. इथे मी तीळ घालायला विसरलेले आहे. तिळामुळे या वड्या छान खमंग खुसखुशीत होतात. आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला बारीक चिरून कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून झालं की आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून भजीसाठी जसं आपण पीठ भिजवतो ना तसं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्याला थोडं वाटण चिकटलेलं आहे, त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे. तेच पाणी मी यामध्ये घालून हे सुरुवातीला मिक्स करून घेणार आहे. हे पीठ भिजवताना खूप घट्टही भिजवायचं नाही आणि खूप पातळही नाही, मध्यम असं भिजवून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्या, म्हणजे पाण्याचा अंदाज येईल. आता थोडं थोडं पाणी घालून आपण भजीसाठी जसं पीठ भिजवतो तसं मी हे पीठ भिजवून घेते. तर बघा या पद्धतीचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. बघा हातात पीठ घेऊन हात उलटा केला की थोड्या वेळाने पीठ खाली पडतं. या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपल्याला अळूच्या पानांवरती लावून घ्यायचं आहे. तर सगळ्यात मोठं अळूचं पान सुरुवातीला घ्यायचं आहे आणि हे पान आपल्याला उलट ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे ज्या बाजूला आपण लाटलेलं होतं ती बाजू वर करायची आहे. आता हे तयार पीठ आपल्याला या पानांवरती थोडं थोडं असं लावून घ्यायचं आहे. बेसन पीठ लावताना
हे सगळीकडं एकसारखं लावून घ्यायचं आहे. कुठे जास्त कुठे कमी असं करायचं नाही, तर सगळीकडे छान एकसारखं असं पसरून घ्यायचं आहे. पिठाचा खूप जाड थरही द्यायचं नाही, नाहीतर अळूवडी मऊ पडू शकते. पानावरती सगळीकडे पीठ एकसारखं पसरून घेतलं. आता दुसरं पान यावरती ठेवताना सारख्याच दिशेने उलट ठेवायचं आहे, पण खालच्या पानाच्या सेंटरपासून बाजूला ठेवायचं आहे आणि यावरतीही एकसारखं पीठ आपल्याला पसरून घ्यायचं आहे. दुसऱ्या पानावरतीही पीठ चांगलं एकसारखं पसरून घेतलं. आता तिसरं पान ठेवताना हे दुसऱ्या पानाच्या बाजूला ठेवायचं आहे आणि यालाही सेम पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने अळूवडी बनवली तर ती तेलामध्ये अजिबात सुटली जात नाही. त्यामुळे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही पाने आपल्याला ठेवून घ्यायची आहेत. आता चौथं पान पहिल्या पानासारखं मध्यभागी ठेवायचं आहे, फक्त ते उलट दिशेने ठेवायचं आहे आणि यालाही सगळीकडे एकसारखं पीठ लावून घ्यायचं आहे. आता यानंतरची जेवढी पण पाने आपल्याला लावायची आहेत ती याच पद्धतीने लावून घ्यायची आहेत. बाजूला 2 आणि मध्ये 1 या पद्धतीने. आता याच पद्धतीने मी 6 पानांना एकसारखं पीठ लावून घेतलेलं आहे. आता पानांची दोन्ही बाजू अशी आपल्याला मध्यभागी दुमडून घ्यायची आहेत. हाताने दाब देऊन घ्यायचा आहे, म्हणजे हवेची पोकळी आत शिल्लक राहत नाही. आता दुमडलेल्या भागावरतीही आपल्याला एकसारखं पीठ लावून घ्यायचं आहे. एका बाजूला व्यवस्थित पीठ लावून झालं. आता दुसरी बाजूही आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि यालाही एकसारखं पीठ लावून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला अळूवडीचा रोल बनवून घ्यायचा आहे, तर त्याकरता खालील थोडी बाजू आपल्याला सुरुवातीला दुमडून घ्यायची आहे. त्यावरती थोडंसं असं पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे रोल अगदी व्यवस्थित घट्ट तयार होतो आणि तो तेलामध्ये सुटला जात नाही. आता जेवढं शक्य होईल तेवढा असा घट्ट रोल तयार करायचा आहे. बघा, मी अगदी घट्ट, शक्य होईल तितका घट्ट रोल तयार करत आहे. यामध्ये हवेची पोकळी शिल्लक राहू द्यायची नाही, म्हणजे वडी तेलामध्ये टाकल्यानंतर सुटत नाही. छान असा रोल बनवून झाला. आता शेवटचं टोकही आपल्याला असं चिटवून घ्यायचं आहे, म्हणजे रोल सुटणार नाही. आता हा असा रोल बनवून घ्यायचा आहे. आता हा रोल आपल्याला वाफवून घ्यायचा आहे, तर इथे मी एका चाळणीला आधीच थोडं तेल लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये हा तयार रोल ठेवायचा आहे. आता याच पद्धतीने मी दुसरा रोलही बनवून घेतलेला आहे. आता हे रोल आपण वाफवून घेणार आहोत. तर एका पातेल्यात मी 4 ग्लास पाणी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. पाण्याला उकळी आली की आता यावरती ही चाळण ठेवून यावरती झाकण ठेवून मोठ्या आचेवरती 20 मिनटं याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, पातेल्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे आणि मोठ्या आचेवरती हा रोल आपल्याला 20 मिनटं वाफवून घ्यायचा आहे. 20 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून चेक करूया. तर बघा, या पानांचा हलकासा रंग बदललेला आहे. हे छान असे शिजले गेलेले आहेत. हे शिजले आहेत काय नाही हे कसं ओळखायचं, तर एक सुरी घ्यायची, याच्या मधोमध रोवून बघायची. सुरी क्लीन निघाली म्हणजे हे आपले रोल व्यवस्थित शिजले आहेत असं समजायचं. पानांचा रंगही हलकासा बदलतो, इथे तुम्ही बघू शकताय. आता गॅस बंद करायचा आहे. ही चाळण आपल्याला खाली काढून घ्यायची आहे आणि हे रोल आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. रोल पूर्णपणे थंड झालेला आहे. अगदी सहज चाळणीमधून निघालेला आहे, कारण आपण चाळणीला थोडं तेल लावलेलं होतं. हा रोल थंड झाल्यानंतर कडक होतो आणि त्याच्या वड्या कट करताना अजिबात त्रास होत नाही. आता आपण याच्या वड्या कट करून घेऊयात. वड्या कापण्यासाठी सुरीला थोडं तेल लावून घ्या, म्हणजे पीठ अजिबात सुरीला चिकटणार नाही. आणि हवं तसं वड्या कट करून घ्या. पातळ पातळ वड्या कट करून घ्यायच्या, म्हणजे वडी छान कुरकुरीत होते. वडी बघा अगदी सहज कट होत आहे, म्हणजे आपलं पीठ आतपर्यंत छान शिजलं गेलेलं आहे. आता या वाफवलेल्या वड्या तुम्ही 8 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकता. या अशा वाफवलेल्या वड्याही तुम्ही अशाच खाऊ शकता. खूप छान लागतात. अगदी मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. आता या वड्या मी तळून घेणार आहे. तुम्ही शॅलो फ्राय केला तरीही चालेल. तर इथे मी गॅसवरती तेल आधीच गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल कडकडीत गरम झालं की या तेलामध्ये मावतील इतक्या आपल्याला वड्या सोडून घ्यायच्या आहेत. वड्या सोडून झाल्या की गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम आचेवरती या वड्या आपल्याला छान कुरकुरीत खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. वडी तेलात सोडल्यानंतर लगेच झारा लावायचा नाही, नाहीतर त्या तुटू शकतात. वड्या
तेलात थोड्या सेट झाल्या की उलटवून घ्यायच्या आहेत आणि उलटवून पालटवून दोन्ही बाजूने छान तांबूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत. गॅस खूप कमी करायचा नाही, नाहीतर वड्या तेलकट होतात. तर इथे मी वड्या छान खरपूस तळून घेतलेल्या आहेत. आता या काढून घेऊया. वड्या तेलातून काढल्यानंतर परत आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि नंतरच यामध्ये वड्या सोडायच्या आहेत. वड्या तेलात सोडून झाल्यानंतर परत आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम आचेवरती या वड्या आपल्याला छान तळून घ्यायच्या आहेत. तर बघा इथे आपल्या मस्त अशा वड्या तळून झालेल्या आहेत. छान मस्त कुरकुरीत भरपूर लेयर्सवाली ही अळूवडी बनून तयार झालेली आहे. रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकताय. या वड्या अजिबात तेलकट झालेल्या नाहीत, तुम्ही बघू शकताय. तर आजची ही अळूवडीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.